नमस्कार मित्रांनो. सोयराबाई यांचे अभंग भाग 6वा. मित्रांनो, कालपर्यंत आपण आपले 5 भाग झाले आणि त्या 5 भागात आपण 5 वेगळे-वेगळे अभंग घेतले. आणि त्यात मुख्य विषय हा अद्वैताचा होता. हे आपण बघितलं, की सोयराबाईंना म्हणायचंय, की मी आणि माझा देव वेगळे नाही आहोत. पण आजचा जो अभंग आहे त्याचा विषय फार वेगळा आहे. तर आधी आपण अभंग काय ते बघूया. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा झाला तो कवण धर्म. विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी, विटाळ देहांतरी वसत असे. देहाचा विटाळ देहीच निर्धारी, म्हणत असे महारी चोखी याची. पूर्णपणे सोयराबाई ह्या अभंगात एक वेगळा विषय मांडतायत आणि तो आहे विटाळाचा. आता आपल्या समाजात विटाळ हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. त्या विटाळाच्या मागची वेगळी कारणंही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अगदी अमका माणूस तमक्या माणसाला किंवा अमक्या जातीचा माणूस तमक्या जातीच्या माणसाला शिवला की विटाळ झाला. रस्त्याने चालता चालता कुठल्या चिंधीवर पाय पडला की विटाळ झाला. कोणाच्या घरी खाल्लं काही की विटाळ झाला. अशा आपल्या विटाळाच्या संकल्पना ह्या खूप बिनबुडाच्या आणि ओढून ताणून आणलेल्या आहेत, की ज्याला काही अर्थच नाही. आणि 400-450 किंवा कदाचित त्याही पेक्षा जास्त वर्षांपूर्वी सोयराबाई ह्याच गोष्टींवर बोलतायत विटाळ या शब्दावर. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. सांगा बरं, या जगात कोणत्याही विटाळाचा स्पर्श झाला नाही असा कोणी आहे का? आणि इथे विटाळ म्हणजे काय फक्त कुठलंही भौतिक गोष्ट नाहीये. अगदी तुमच्या मनात आलेला एखादा वाईट विचार हाही विटाळच आहे. पण अर्थात त्या पद्धतीने विचार केला तरच तो आपल्याला समजतो. प्रत्येकाच्या जन्म-मृत्यूशी निगडीत असलेली विटाळाची संकल्पना ही एकच आहे. आणि ती स्वाभाविक आणि मुख्यतः अपरिहार्य आहे. हेच सोयराबाई या अभंगात आपल्याला ठसवून देत आहेत. देहीचा विटाळ देहीच जन्माला, सोवळा झाला तो कवण धर्म. देह आला की विविध वासना येणार आणि त्यासोबत तो विटाळही येणार. तो तुम्ही टाळूच शकत नाही. देहाच्या निर्मितीची प्रक्रियाच मुळी विटाळातून आलेली आहे. पण आत्मा ज्याला कशाचाच स्पर्श होत नाही तो मात्र निर्मळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तो एक प्रसिद्ध गीतेतला जो श्लोक आहे ना, नैनम छिंदन्ति शस्त्राणि, तेच की तुमचा देह, त्या देहाला लागलेले विविध प्रकारचे विटाळ हा भाग वेगळा, पण तुमचा आत्मा मात्र त्या सगळ्यापासून अलिप्त आहे. विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. जर ह्याच देहात विटाळ जन्माला आला आहे, तर तो देह जो धर्म धारण करतो, तो कसा सोवळा असेल बरं? तुमच्या मुळात सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना तरी निश्चित आहेत का? केवळ एखाद्या विशिष्ट प्रकारचं वस्त्र घातलं, मग ते भलेही कळकट का असेना, की तुम्ही सोवळ्यात असता. पण मनातले विटाळ मात्र कधीच कोणालाच दूर करता येत नाही. सोवळा झाला तो कवण धर्म. तर सोयराबाई तेच म्हणतात, की या असल्या सोवळेपणाची तुमची संकल्पनाच मुळात ढोंगीपणाची. म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी, विटाळ देहांतरी वसत असे. हा देहच मुळी विटाळाच्या प्रक्रियेतून जन्माला आलाय. विटाळ नसता तर प्राणीसृष्टीच जन्माला आली असती का? तेव्हा देहातला हा जो विटाळ आहे, तो देहातच वसलेला आहे. तिथेच निर्धार करून राहिलाय. म्हणून पुढे त्या म्हणतात, देहाचा विटाळ देहीच निर्धारी, म्हणत असे महारी चोखी याची. तेव्हा सोवळ्या ओळ्याची संकल्पना, विटाळाची, अमंगळाची संकल्पना ध्यानी घेताना त्यांना नक्की काय म्हणायचे ते आपण इथे आज समजून घेणार आहोत. तर शुचिर्भूतपणा नक्की कुठल्या गोष्टीचा असावा? आणि ह्याविषयी थोडा अभ्यास करताना अ, सोयराबाई यांचेच यजमान संत चोखामेळा
यांचाच विटाळा संबंधीचा एक अभंग सापडलाय. तो मी तुम्हाला सांगतो कुठला आहे ते. कोण तो सोवळा, कोण तो वोवळा, दोन्हीच्या वेगळा विठ्ठल माझा. वेदासी विटाळ, शास्त्रासी विटाळ, पुराणे अमंगळ विटाळाची. जन्मता विटाळ, मरता विटाळ, चोखा म्हणे विटाळ आदी अंती. नीचाचे संगती देवो विटाळला, पाणी प्रक्षाळोनी सोवळा केला. कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, विटाळाचे मूळ देह मूळ. चोखा मेळा म्हणे मज वाटते नवल, विटाळा परते कोण आहे. तिकडे सोयराबाई काय म्हणतात, विटाळा वाचुनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. आणि चोखा मेळा म्हणतायत, चोखा मेळा म्हणे मज वाटते नवल, विटाळा परते कोण आहे. तुमचा विटाळ, तुमच्या मनातला विटाळ, तुम्ही ज्या वासनांमध्ये लडबडलेले आहात त्या वासनांचा विटाळ तो तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. मी मात्र त्या विटाळाचा भाग नाहीये. बरोबर ना देवेश? हो, बरोबर. खर तर सगळ्या संतांच्या एक एक खुणा असतात आपल्या अभंगांमध्ये वापरण्याच्या. म्हणजे शब्द कळा वेगवेगळी असते. आता तुकारामांनी त्यांच्या परिस्थितीनुसार काही शब्द वापरली. ज्ञानोबा माऊलींनी काही शब्द वापरले. ती जास्त संस्कृत प्रचूर होती. तसंच इथे ज्या कुळामध्ये त्यांचा जन्म झालाय, सोहराबाई आणि चोखा मेळा यांचा, त्यांना सतत आयुष्यामध्ये ज्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं किंवा तेव्हाची परिस्थिती काय होती त्याचं वर्णन किंवा ते त्यांच्या अभंगातून कधी येणार नाही हे तर शक्यच नाही. त्याशिवाय त्यांचा प्रामाणिकपणाही सिद्ध होत नाही. तर विटाळाला ते सामोरे गेले नाहीत असं म्हणणं जरा जास्त हे होईल. मग ते विटाळाला सामोरे गेलेच आहे, पण त्यांनी त्या विटाळाकडे कसं पाहिलं आणि त्याच्यातून त्यांनी काय बोध घेतला हे या अभंगातून आज आपल्याला कळेल. बरोबर ना चेतन? बरोबर. सोयराबाई म्हणतात की देहासी विटाळ म्हणती सकळ. इथला देह म्हणजे तिचा स्वतःचा असावा असं मला तरी वाटतंय, की माझ्या देहाला विटाळ म्हणतात सगळेजण. बरोबर ना? बरोबर. आणि मग तिचं पुढचं वाक्य आहे की तिचं पुढचे शब्द आहेत की आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. माझा देह तुम्ही सगळे विटाळ म्हणा, पण आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ही जाणीव मला आहे, असं तिचं म्हणणं आहे. पुढे म्हणते की देहीचा विटाळ देहीच जन्मला. हा माझ्या देहाचा विटाळ, माझ्या देहातूनच फक्त जन्म झालाय. माझा आत्म्याचा जन्म कधी झालेला नाही. पण या देहाचा जो जन्म झालाय त्या देहाला जे देह पण लाभले त्या दृष्टीने त्याला विटाळपण पण लाभले. आणि 16 तो झाला कवण धर्म. तिचं म्हणणं आहे पुढचं की 16 तो झाला कवण धर्म. जर देह माझा विटाळानेच झालेला आहे तर तो 16 कधी होईल का? त्याच्यात कधी 16 पण येईल का? त्याचा 16पणाचा धर्म जागेल का? माझा देह जर मुळातच विटाळानेच झालेला आहे. पुढे ती म्हणते की विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी. विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान. इथे मी चेतनला म्हणालो होतो की उत्पत्तीचे स्थान आणि विटाळा वाचून की विटाळ नसलेला कोणी असतो का? बरोबर ना? आणि उत्पत्तीचे स्थान म्हणजे प्रजनन क्रिया जी काय असते त्याच्यावर तिचं भाष्य आहे इथे. बरोबर ना चेतन? आणि त्याच्यामुळे लोकांना असं पण भास होतो की कोणी त्यांच्या सोबत शरीराच्या एक शरीराची जी संगत असते ती फार महत्वाची असते.
शरीराची संगतीचा परिणाम मनाच्या यावर होतोच आणि त्याच्यामुळे लोकांना वाटतं की आपण काळजीपूर्वक संगत धरावी, शरीराची असेल किंवा काय. पण जर आपलं मन मन पण तेवढं शुद्ध असायला हवं. आपली जागरूक असतो का मनाबद्दल? आपण शरीराबद्दल एवढे जागरूक असतो, मनाबद्दल जागरूक असतो का? नाही, नसतो. मग तिचं म्हणणं आहे की तुमच्या मनातच जर विटाळ निघून नाही गेलाय, तर तुम्ही देहाचा कितीही वरवर काढून टाका, त्याने काही उपयोग होणार नाहीये. अगदी. पुढे म्हणते की म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोरी, विटाळ देहांतरी वसत असे. इथे मी चेतनला म्हणालो की ती विटाळाची थोरवी गाते. ती म्हणते की विटाळ तर देहांतरी आहे, मनात आहे, देहावर आहे. विटाळाचं राज्य आहे जणू काही. आणि तो खूप थोर आहे. विटाळ लोकांमध्ये एवढा म्हणजे थैमान घालतोय की सगळीकडे विटाळ विटाळ दिसतोय लोकांना. आणि ते म्हणजे अविटाळात राहणारे. त्यांना वाटतं की आम्ही सोडून बाकी विटाळ, असं तिचं म्हणणं आहे. आणि देहाचा विटाळ देहीच निर्धारी. तिने सुरुवात केली होती देहीचा विटाळ देहीच जन्मला, आणि ती शेवट काय करते, देहाचा विटाळ देहीच निर्धारी. ती म्हणते की जन्म जर ते विटाळाने झाला असणार आहे, तर तो देह जेव्हा मरतो तेव्हा विटाळ संपतो. देहा जेव्हा आपल्याला हाताला पायाला जर मळ लागतो, माती लागते, आपण पाण्याने ती कशी घालवतो ना, तसं तिचं म्हणणं आहे की हा काही विटाळ जो आपल्याला वाटतोय ना, तो अगदी बरोबरचा आहे. मन कधी पण शुद्ध म्हणजे मन म्हणजे आत्मभान असलेलं मन. हं. ते कधीही शुद्ध असतं. त्याला बरोबर. म्हणजे आपण जेव्हा त्वचा वरची माती काढतो, चिखल काढतो, तर आपल्याला माहिती असतं की आतली त्वचा खूप छान आहे किंवा चांगली आहे, सुंदर आहे. आपल्याला माहिती असतं स्वरूप काय आहे. आपण चिखलाला काढतोय. तर तशी जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे की आपण जेव्हा शुद्ध बुद्ध रूपात असतो, ती जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. मनापासून, असं तिला म्हणायचंय. आणि शेवटी म्हणत असे महारी चोखी ह्याची. ती प्रत्येक वेळी म्हणते की मी चोख्याची महारीच आहे. मला दुसरं काही नाव नाही. आणि त्याच्यामुळे कधी-कधी ती नेहमी म्हणते की म्हणे चोखियाची महारी, आणि कधी-कधी म्हणते म्हणत असे चोखियाची महारी. याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणे म्हणजे की ती असं उत्स्फूर्त नाही, तरी तिने असं सांगितलं मी म्हणाली आहे. आणि हं. म्हणत असेचा अर्थ असा असतो की ती सदैव म्हणणार आहे, म्हणत आहे. म्हणत हं. असणार आहे. बरोबर ना चेतन? बरोबर. आणि तर याच्यात छोटासा हं. बदल मला जाणवला. आधीच्या सगळ्या अभंगांचा शेवटचा चरण होता, म्हणे चोखियाची महारी. बरोबर? हो, इथे अ, यमक जुळवण्यासाठी म्हणजे निर्धारीला यमक जुळवण्यासाठी त्यांनी ते महारी आधी घेतलंय. बरोबर? हो. विषय विटाळाचा असल्यामुळे सुद्धा इथे त्यांनी चोखियाला नंतर टाकून महारी आधी घेतलंय. हो, अगदी, अगदी, अगदी. हे इतकं सुद्धा सूक्ष्म मला निरीक्षण पाहिजे. हो, हो. की अ, म्हणजे यमकचं यमक पण विटाळाचा विषय असल्यामुळे त्यांनी स्वतःच्याही त्या तत्कालीन स्थितीचा एक इथे परत जाणीव करून दिली आहे, की तुम्ही मला विटाळ म्हणता ना? हं. तर असं हे नाही खरंच आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे फार बोल्ड अभंग आहे हा. हो. म्हणजे आजही आपल्याला वाटतं, की आपण विटाळावर बोलू का? अस्पृश्यतेवर बोलू का? तिने तर अगदीच सुरुवातीपासून लिहून ठेवलंय, की हे म्हणजे काही नाहीये याच्यात, तथ्य काही नाहीये असं. बरोबर. तर तुला आठवतं आपल्या चर्चेदरम्यान मी म्हटलं होतं, की ह्याच चोखामेळांचा एक जो प्रसिद्ध अभंग आहे, गेय स्वरूपामुळे जो प्रसिद्ध झालेला आहे, अबीर गुलाल उधळी तरंग.
हो, हो, हो. त्याच्यात ते याच्याने नम्रतेने म्हणतात, की "उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन." हो, हो, हो. पण इथे मात्र तेच चोखामेळा विटाळाची गोष्ट करतायत, जो मी दुसरा अभंग सांगितला. ते हो. सुद्धा सोवळ्यांची विटाळाची गोष्ट करतायत, की म्हणजे कोणाला प्रश्न पडेल, की एकीकडे हे स्वतःला जातीहीन म्हणताय आणि एकीकडे पुन्हा विटाळाची गोष्ट करतायत. तर त्यांचं म्हणणं परत हेच आहे, की विटाळ नक्की कोणाच्या मनातला आहे ते बघा आणि मग कोण नक्की विटाळलेलं आहे ते ठरवा. मला असं म्हणावंसं वाटतं इथे, की ते असं निर्देशित किंवा असं दिशा दाखवत नाही किंवा असं बोट दाखवत नाही, की आम्ही जातीहीन आहोत किंवा तुमच्यात विटाळ आहे. मला तर असं वाटतं, की त्यांचं म्हणणं असं होतं, की आम्हाला तुम्ही विटाळ म्हणताय, ती गोष्ट एक वेळ आपण मान्य करूया. पण विटाळाचं स्वरूप काय ते आम्हाला जे कळलं आहे, ते आम्ही सांगतोय जगाला, की विटाळ कुठे असतो? विटाळाला किती महत्त्व आहे? आणि त्याच्यातनं आपल्याला काय होणार आहे? विटाळ का लागतो आपल्याला? जर आपली नखं आपण कापली नाहीत, ती सारखी वाढत गेली, पण आपल्याला नखं तर हवी असतात. आपल्याला केसं तर हवी असतात. तसं विटाळाचं तेवढंच महत्त्व आहे, की आपण आपलं शुद्ध स्वरूप जेव्हा आपण जेव्हा अ, ढगांच्या आड जेव्हा सूर्य जातो, पण आपल्याला तर माहिती असतो, की सूर्य आहे. प्रकाश आपलं ढगच मुळात सूर्यामुळे दिसत असतात. बरोबर. तर तर ढगांचं जेवढं महत्त्व आहे, तसं विटाळाचं महत्त्व आहे. ते स्वरूप ते सांगत असतात नेहमी संत लोकं, की त्यांना म्हणायचं, की तुम्ही तुमचा विटाळ बघा हो आणि मग आम्हाला विटाळ बोला. असं त्यांना काही इथे बोलायचं नसावं असं मला वाटतं. पण त्यांना म्हणायचंय, की तुम्ही विटाळ काय ते तर समजून घ्या. विटाळ म्हणतायत ना आम्हाला, तर विटाळ काय हे तरी तुम्हाला माहिती आहे का? त्याचं किती महत्त्व आहे ते माहिती आहे का? मला एक गोष्ट आठवते शंकराचार्यांची. हो. जेव्हा ते पुलावर काशीला तेच. हां. हां, हां. बरोबर. मलाही तीच आठवलेली. बोल. तू सांग, तू सांग. नाही मला ती पूर्ण माहिती नाहीये. मला फक्त सार माहिती आहे त्या गोष्टीचं. त्यामुळे तू मला व्यवस्थित पण सांग. अगदी डिटेलमध्ये माहिती नाहीये. मी पण असंच 2-3 वाक्यात सांगतो. असं झालं होतं, की ते एका रस्त्यावरनं जात होते. तिकडनं चांडाळ असं कोणीतरी अ, ही पण एक जात असायची पूर्वी हां. हे कांताळ चांडाळ नावाची आता होती. हं. तर तो येत होता. तर शंकराचार्यांना वाटलं, की आपण त्याच्यासमोरून जावं, की काय ते एकदम द्विधा मनस्थितीत होते. काय करावं अ, नेमकं? त्याचे आणि शिष्य अडवतात आणि त्याला बाजूला व्हायला सांगतात. असं काहीतरी आहे. हो. मग तेव्हा चांडाळ त्याचं खरं रूप ते शिवस्वरूपात येतात असं म्हटलं जातं आणि शिव त्यांना मग उपदेश देतो, की हं. "अरे तू काय मला चांडाळ समजतोस का? हा विटाळ आहे. मी विटाळलेलो आहे असं तुला वाटतंय का? तुला ज्ञानी आहेस असं तू म्हणतोस, पण तरी पण मी तुझ्यासाठी विटाळ आहे असं तू समजतोस?" असं तेव्हा त्यांना बोध होतो. मग ते त्याच्यावर आहे पण ना, की ते त्याला बाजूला व्हायला सांगतात, तर तो उत्तर देतो, की "मला बाजूला कराल, पण माझ्या आत्म्याला कसं बाजूला कराल?" असं काहीतरी ती कथा आहे. ती एकदा हो, पाहावी हो. लागेल. हो, हो. हां, चांडाळच्या वाक्यात हां, मला ती वाक्य एवढी आठवत नाहीयेत. पण तो त्याला असंच म्हणजे शंकराचार्यांना असेच सांगतात ते, की "तू मला अ, दूर करू शकतो, या देहाला दूर करू शकतोस आणि पण माझ्या तत्वाला तू हे करेल. तुझ्यात जे तत्व आहे, तेच माझ्यातही तत्व आहे. याची बरोबर. जाणीव आहे का तुला?" आणि तेव्हा त्यांना त्यांचे डोळे उघडतात शंकराचार्याचे, की अरे हा एवढी मोठी गोष्ट कसं काय बोलू शकतो? चांडाळ असून सुद्धा एवढी मोठी गोष्ट कशी म्हणतो, की माझ्यात जे आहे ते तुझ्यातही आहे. आणि तेव्हा मग त्यांना कळतं, की खूप मोठी चूक झाली. मी विटाळ समजलो किंवा एक वेगळ्या पद्धतीने समजलो असं. तर अशी ही विटाळाची भाषा. त्यात सोयराबाईंचं काय म्हणणं होतं आणि त्यांचे यजमान चोखामेळा यांनी पण म्हटलं आहे आणि अ, काय असं उगाचच वाटलं मला, की सोयराबाईंचा हा अभंग आणि संत चोखामेळा यांचा अभंग
कदाचित या दोघांनी एका पाठोपाठ एक लिहिले असावेत किंवा एकमेकाशी चर्चा तरी केली असणार निश्चितपणे. कारण एक खूप म्हणजे समकालीन विषय जो आजही तितकाच समकालीन आहे. आपण फक्त म्हणायला सुशिक्षित आहोत. बाकी आहोत तसेच आहोत आपण. पण एक वेगळा विषय त्यांनी अभंगातनं मांडलेला आहे. आणि त्या अंगुली निर्देश जरी करत नसल्या तरी त्या विचार करायला उद्युक्त करतायत, की विटाळ काय ते ओळखा. हो, आणि मग हो. कोणाला विटाळलेला आहेस की नाही हे ठरवायला जा. हो, अगदी, अगदी, अगदी. खूप छान वाटलं या अभंगावर बोलताना आणि हो. चर्चा पण छान रंगली. हं. चर्चाही चांगली होती आणि मुळात जेव्हा मी हा अभंग घेतला अ, म्हणजे अभ्यासासाठी, तेव्हा मला कळालं, की फक्त देवाचं गुणगान करणं आणि मला अद्वैत प्राप्त करायचं आहे एवढाच या संतांचा उद्देश नव्हता. तेवढंच ध्येय नव्हतं. म्हणजे लहानपणी जेव्हा मी वाचायचो वगैरे किंवा कोणाकडनं ऐकायचो, की संतांनी अभंगातनं पूर्ण समाजाला दिशा दिली, दिशा दिली. तर म्हटलं 4 ओळीतनं काय दिशा देणार? हं. आज कळलं, बरोबर. त्या 4 ओळीतनं दिशा देणं म्हणजे नक्की काय असतं. हो, बरोबर आहे. अगदी. तर आणि मी आज सबस्क्रायबर्स पाहिलेत काही हो. 6-7 झाले वाटतं. 8 आणि 8 सबस्क्रायबरचा आपण टप्पा ओलांडलेला आहे. अरे वाह! अभिनंदन. तुझं पण अभिनंदन. आणि आपल्या श्रोत्यांचं पण अभिनंदन, की ते आवर्जून हे एक थोडा वेगळा विषयच आहे असं मी म्हणेन. कारण अ, सध्या आपण फार वेगळ्या-वेगळ्या गोष्टीत अडकलेलो असतो. आपल्या समोर अगदी आमच्याही समोर खूप सारी इतर प्रलोभनही आहेत नव्या युगातली. पण अ, एका एका पॉइंटला वळावसं वाटलं या सगळ्याकडे आणि त्याचा फायदा आत्ता आम्हाला जाणवतोय, की हे घडून गेलंय 500, 600, 700 वर्षांपूर्वी. पण एक खूप नवा पैलू त्या नव्या शब्दांमध्ये आम्हालाही ऐकायला मिळतोय, आम्हालाही अभ्यासायला मिळतोय आणि त्याविषयी बोलायला मिळतंय, हे खूप महत्वाचं आहे. हो, अगदी. तर आपण थांबूया आता. हो, थांबूयात कारण आपल्याला आता पुढच्या अभंगाची ओढ लागेल. हो. तेव्हा आपण आता थांबूयात आणि अ, आपण आणि सगळे हं. ठरवूयात, की मनातला विटाळ ओळखायचा आणि तो विटाळ दूर करायचा. अगदी, अगदी. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांशी. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.